नमस्कार मित्रांनो, रिअल मराठी न्यूज मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे तब्बल 155 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे वन नॅशनल इन्क्रिमेंट मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्याचा थेट फायदा संबंधित कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवरही होणार आहे. नेमका हा निर्णय काय आहे आणि कोणाला याचा लाभ मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम जाणून घेऊया या प्रकरणाची संपूर्ण पार्श्वभूमी. नगर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील तब्बल 155 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिक्षक भरती संघटनेच्या प्रयत्नामुळे आणि ॲडव्होकेट बालाजी शिंदे यांनी मांडलेल्या प्रभावी युक्तिवादानंतर न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयामुळे संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वन नॅशनल इन्क्रिमेंट मंजूर होण्याचा मार्ग आता अधिक स्पष्ट झाला असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या पेन्शनवर होणार आहे. या निर्णयामुळे पेन्शनमध्ये वाढ होऊन संबंधित कर्मचाऱ्यांना लक्षणीय आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे शिक्षक भरती संघटनेचे पुणे विभाग कार्याध्यक्ष महेश पाडेकर यांच्या पुढाकारातून सामूहिक लढाई उभी राहिली आणि अखेर न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. 155 सेवानिवृत्त कर्मचाऱ्याव्यतिरिक्त आणखी सुमारे 100 प्रकरणे सध्या न्यायालयात प्रलंबित असून त्यांनाही या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता आहे. या निकालानंतर 2006 नंतर सेवानिवृत्त झालेल्या आणि अद्याप वन नॅशनल इन्क्रिमेंटचा लाभ न मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवावी असे आवाहन शिक्षक भारती संघटनेकडून करण्यात आले आहे. मित्रांनो, सेवानिवृत्त कर्मचारी आणि शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या प्रत्येकापर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की पोहोचवा. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच ताज्या, अचूक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी रिअल मराठी न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.